ची आपली रेसिपी आहे आलू टिक्की। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। अशी वेगळ्या प्रकारची आलू टिक्की एकदा नक्की ट्राय करा। एक वाटी पोहे घेतलेले आहे। हे जाड पोहे आहे। याला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। 2-3 पाण्याने 2-3 पाण्याने आपण पोहे धुवून घेऊया। स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याला आपण 10 मिनिट रेस्ट करासाठी ठेवून देऊया। पोहे चांगले फुललेले आहे। आता याला आपण मिक्स करून घेऊया, बारीक चुरा करून घेऊया याचा। याच्यामध्ये आलू टाकून घेऊया। आलू आणि पोहे चांगले मिक्स करून घेऊया। आलू आणि पोहे मिक्स करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता आपण एक छोट्या साईजचा कांदा टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार नमक, थोडीशी जिरं, थोडीशी हळदी पावडर, थोडीशी चिली फ्लेक्स, चाट मसाला, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला। चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भिजून घेतलेला आहे। आता आपण थोडा तेलाचा हात घेऊया आणि छोटे छोटे गोळे बनवूयाचे आणि अशा शेपमध्ये आपण याला थापून घेऊया। अशा प्रकारे आपल्या सर्व गोळे बनवून थापून घ्यायचे आहे। हे पांढरे तीळ घेतलेले आहे। आता याला आपण याच्यामध्ये डोळून घेऊया जरासं। दोन्ही साईडला आपण याच्यावर तीळ टाकून घेऊया। असं सर्वांना लावून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व आलू टिक्कींना तीळ लावून घेतलेले आहे। आता याला आपण फ्राय करून घेऊया तव्यावर। तवा गरम झालेला आहे आणि तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आलू टिक्की टाकून घेऊया आपण तव्यावर। याला आपल्याला लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला चांगले शेकून घ्यायचे आहे। थोडं तेल टाकून घेऊया थोडं, आणि आपल्याला दोन्ही साईडने चांगले शेकून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा।